एसपी न्यूज चाकूरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमीसोबत स्वागत. आपण पाहतात एसपी न्यूज चाकूर. लातूर जिल्ह्यामधील भाडगावी गावाच्या आसपास असलेले गाव, छोटेसं गाव रमजानपूर, या गावात नागरिक घाणीच्या पाण्यामुळे त्रस्त असल्याचे छायाचित्र आज आपण एसपी न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत. माजी सरपंच उपोषणास बसलेले आहेत. 19/4/2023 बसलेले होते. त्यानंतर पत्र आलं होतं. त्यानंतर 3/6/2024 बसले होते आणि आज 5/6/2024 हे 3 पत्र घेऊन आज आमरण उपोषणास माजी सरपंच बसलेले आहेत. नेमकं त्याच्या काय समस्या आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी थेट गावामध्ये आलेले आहेत. काय सांगाल सरपंच? तुम्ही माजी सरपंच होता, तुम्ही हे गाव नांदवलेले आहात आणि आज आपण त्याच गावाच्या विरोधात माजी सरपंच म्हणून उपोषणास बसलेले आहेत. कारण इथं घाणीचे साम्राज्य, पाण्याच्या घाणीचे साम्राज्य झाले आणि नागरिकाच्या जीवाचे खेळ मांडलेले छायाचित्र दिसत आहेत. काय सांगाल नेमकं? मी आहे ती कुणाच्या विरोधात नाही ना, काय नाही. गावकऱ्याला पाण्यासाठी हवं. पाण्याचा अधिकाऱ्यांचा बोर पाणी नसून ती नदीतलं पाणी येतंय, त्याच्यामुळे बसलेलं आहोत. त्याच्यामुळे मला वाटतं 2 महिने झाले तहसीलदार साहेबाला दिलेलं होतं, पुन्हा BDO साहेबाला दिलेलं होतं, ग्रामपंचायतीला दिलं होतं. मला वाटतं त्याला 2 महिने होऊन गेले काही त्या गोष्टीला. आतापर्यंत ती आमची समस्या सुटलेलीच नाही. काय म्हणले ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, BDO काय बोलले तुम्हाला? BDO साहेबांना काय म्हणलं, पत्रधारीत चालू आहे आपलं. काय आम्ही पुन्हा वर बसलो होतो 21 तारखेला, आता 5 तारखेला बसलो आम्ही. आता नेमकं तुमच्या काय मागणी आहे? ते कशामुळे होतं? या गावाची खेळ असा का कशामुळे होतं? म्हणजे ग्रामपंचायतीनं दुर्लक्ष केलं ना त्या गोष्टीवर, पाण्याचं. दुसरं काय कुणावर आक्षेप आहे तुम्हाला? आक्षेप कोणावर बी नाही. आक्षेप काय, आम्हाला पाणीची नाही, आक्षेप कोणावर घेऊ. आम्ही तहसीलदार साहेबाला केलं सगळं, शिव साहेबाला केलं, पत्र व्यवहार कोणी बघायला तयार नाही इथं. ऍक्च्युली समजा आपण अधिकार कोणाचं दिलंय इथं का असते, ठराव दिलेला असते. ऍक्च्युली त्या बोरचं अधिकरण पाणी त्या गावात येते का नाही ती पाहणी करून द्यावं लागेल ना तसं. पण ठीक आहे, ती शेतकऱ्याची समस्या असते, अधिकरण दिलेलं असते बोर, तिथून काही समस्या असतात, पाणी येत नाही, येतो डायरेक्ट म्हणजे विहिरीला. समजा नदीमध्ये जर पडत असलं त्या बोरचं पाणी, त्याचं ग्रामपंचायतीचं काम आहे साईडला कुठं खड्डा मारून ती पाणी नदीत टाकण्याऐवजी त्या खड्ड्यातून आपल्या ग्रामपंचायत हिरीला टाकायचं. पहिलं नदीतून जी हिरला येते की पाणी, ती मागणी होती आमची. आतापर्यंत ती झालेलीच नाही. आता हे केलं काय तर असं तसं म्हणतात. आतापासून पाणी म्हणजे स्वच्छ आलेलं नाही, असं आहे ते, दुसरं काय नाही. जर असंच जर हेळसांड करत असले इथले ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील, यापुढील तुमचं तीव्र आंदोलन कसं असेल? तीव्र म्हणजे आता आमरण उपोषण ह्याच्यावर काय तीव्र हे आम्ही पुन्हा आता कलेक्टर साहेबापाशी बसू उपोषण नाही. 1.5 महिना आचारसंहिता होते, त्याच्यामुळे सगळे प्रशासकीय कर्मचारी तिकडे धुंद होते, त्यामुळे म्हणतात. मला एक वाटतंय प्रशासन आता काय ते नाही, शासन सगळं पाण्यावर बघणार आहे हो. आज कसं राहते, आचारसंहिता लागली म्हणजे का पाणी पिण्यावर लोक जनता बसते का सांगा तुम्ही? आता तसं असलं तर मग तसं कळलं तर चांगली गोष्ट आहे. मग आता आचारसंहिताच्या पहिलं झालेलं आहे आमचं ही आजची गोष्ट आहे. तुम्ही बघा ही आता ती वाचून, ती तहसीलदार साहेबाला दिलेलं पत्र आहे, पुन्हा दिलेलं आहे. मला तर 2-4 वार झालेलं आहे असं. आता 2री वार आहे. आता ठीक आहे, आम्हाला येथून नसलं तर पुन्हा कलेक्टर आपल्याला बसवावं लागेल. पुन्हा तहसीलदार साहेबांना काय. नक्कीच आपल्यासोबत या गावचे ग्रामसेवक सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे, त्यांच्या नेमका काय समस्या आहेत आणि त्यांनी या समस्येवर नेमकं काय हाल काढलेला आहे हेही त्यांच्याकडून जाणून घेणार. काय सांगा सर, तुम्ही या गावचे ग्रामसेवक आहात, या प्रश्नावर तुमचं काय उत्तर असेल? त्यांनी निवेदन दिले होते ग्रामपंचायत, तहसील आणि शिवसाहेबाला. त्या निवेदनाप्रमाणे त्या निवेदनामध्ये असा उल्लेख होता की गावाला पाणी मिळत नाही. तर आपण आचारसंहितेमुळे शासनाचे असे कुठलेही आदेश नाहीत की पाण्याचे कामं रुकवावे. पाण्याचे कामं चालू आहेत, कुठलंच काम रुकलेलं नाही. गावातील भागीरथी हनुमंत कंदाकुरे यांचं बोरचं अधिकरण आपण मागणी केली शासनाने, त्याप्रमाणे त्वरित मागणी मंजूर करून गावाला पाणी पुरवठा वेळेवर चालू आहे. त्यांच्या निवेदनामध्ये असं होतं की बाबा कारण जो लाभार्थ्याचा आपलं अधिकरणवाल्याचा बोर आहे, तो बोर इथून गावापासून जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या जवळपास 2-3 किलोमीटर अंतरामध्ये कुठलाही स्रोत पाण्याचा उपलब्ध नाही. त्याच्यामुळं तो एकमेव स्रोत असल्यामुळं आपण तिथून पाणी अधिकरण मंजूर केलं आणि
उपोषणकर्ते म्हणजे माजी सरपंच सन्मान्य मारुती मेघले यांच्या निवेदनाप्रमाणे आपण नदी पात्रामध्ये एक खड्डा घेऊन त्या ठिकाणी सवाळं टाकून त्याच्यात मोटर टाकून तिथून पाणी आपण ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये घेतो आणि ग्रामपंचायतच्या विहिरीमधून टाकीमध्ये पाणी घेऊन आजच्या पाणी टंचाई असताना गावाला प्रत्येकाच्या घरी नळाला पाणी वेळेवर येते. फक्त त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे पाणी जे मिळालेलं आहे अधिकरणाचं, तर हे अधिकरणाचं पाणी 2-3 ठिकाणी पाईपलाईन जास्त असल्यामुळं लिकेजचा प्रॉब्लेम होणार आहे. ते लिकेज आम्ही काढलेलं आहे. आता आम्ही आज पाणी पूर्ण टाकीतलं खाली करून त्या ठिकाणी शुद्ध पाणी पुरवठा आम्ही उद्या करून देणार आहेत गावाला. नक्कीच या गावाचे काही आम्ही खाली ग्राउंड लेवलला रिपोर्टिंग करत असताना काही नागरिक म्हणले की त्या पाण्यामुळं अंग खाजते, अशा काही समस्या आहेत. यावर तुमचं काय मत आहे? नाही, असं माझ्यात तर निदर्शनास आलं नाही. मी जाऊन पाहिलोय, तरी अजून बघून घेतो मी काही अडचण आहे. उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत चालू होऊन जाईल. काय नक्कीच उद्यापासून पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल असे ग्रामसेवक रमजापूरचे ग्रामसेवक यांचं म्हणणं आहे. एसपीसाठी मी मुख्य संपादक सुनील शिंदे, कॅमेरामॅन पवन सर, लातूर.